सांगायची म्हणजे देव आहे का नाही हा एक असा विषय आहे. संत लोक आहे ना, संत लोक ध्यान करतात पण जेवण का नाही करत. संत लोक ध्यान मग्न असतात पण जेवण नाही करत. त्याला मानसिक त्रास देतात तरी ध्यानस्थ असतात. देव नाही म्हणते ना तरी ते ध्यानस्थ असतात. ते कसे अस्तित्वात आहे? ते जेवण नाही करत, खावण नाही करत, तरी पण ते अस्तित्वात आहे. ते सगळं सोडून संसार मोह माया सगळ्या ईशा आळस सोडून ध्यानिस्थ असतात संत. पण देव नाही म्हणते. असं कोण म्हणते की देव नाही म्हणते? मग संत जेव्हा संसार सोडून ध्यानस्थ तीर्थयात्रा करत जातात, जीवन काढत जातात, मग त्याचं अस्तित्व आहे ना. पण देव नाही म्हणते. ते तर सगळी दुनिया सोडून एक कठीण यात्रा करून ते संन्यास घेऊन ध्यान बसून आपल्याला प्राप्त करून घेतात. हे अस्तित्व ब्रह्मतेचं आहे, शरीराचं नाही. खूप कष्टाची तपस्या करून खूप ठिकाणी भटकून जाऊन तपस्या करून ध्यानिस्थ असतात, पण त्याला मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास होतच नाही. म्हणून ते संन्यासी आहे म्हणून ते अस्तित्वात आहे. कारण ते संन्यासी आहे, संत आहे, ऋषी आहे, मुनी आहे, म्हणून ते संन्यासी आहे. नाही त्यांना जेवणाची गरज, नाही पाण्याची गरज, नाही घराची गरज, नाही खोपडीची गरज. बास निसर्गाच्या सानिध्यात ते वास्तल्यात अस्तित्व राहिलेले योग संत असतात. पण देव नाही म्हणतात. त्यांच्या दुनियेला उडवू शकत नाही. सतत राहणारे संत, योगी, संन्यासी, संत, गुरु, सगळ्याचे परम पूज्य ज्ञानी योगी संत.